नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघा काय माहिती आहे, मार्च 2026चे वेतन बाबत उपरोक्त संदर्भ विषयाने आपणास करण्यात येते की मार्च 2026चे नियमित वेतन देयके शालार्थ प्रणालीतून दिनांक 8 एप्रिल 2026 पर्यंत ऑनलाईन फॉरवर्ड करावीत। यापुढे वेतन देयकाचा एकच लॉट होणार असून दुसरा लॉट होणार नसल्याने विहित वेळेवर देयके फॉरवर्ड करावीत। वेतन देयके फॉरवर्ड करताना संबंधित शाळेचे प्राचार्य मुख्याध्यापकांनी सदर देयके पूर्णतः तपासून फॉरवर्ड करावे। देयकात अनियमितता आढळून आल्यास तरच वसूल लागलेस त्यांची सर्वस्वी जबाबदारी संबंधित प्राचार्य मुख्याध्यापक यांची राहील। उच्च माध्यमिक व माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक पद रिक्त आहे अशा शाळांनी मान्य शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्याकडून मुख्याध्यापक यांची मान्यता घेऊन वेतन देयके ऑनलाईन सादर करावं। प्रभारी मुख्याध्यापक यांची मान्यता नसेल तर वेतन देयके ऑनलाईन फॉरवर्ड करण्यात येऊ नये। प्रभारी मुख्याध्यापक आदेश वेतन देयकासोबत सादर करावे। शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे बँक खाते क्रमांक बरोबर असल्याचे खाते करून देयके फॉरवर्ड करण्यात यावी। शालार्थ प्रणालीत वेतन देयके ऑनलाईन फॉरवर्ड केल्याची खात्री जमा करण्यात यावी। या स्तरावर यानंतर कोणते बदल न करता DD to अधीक्षक स्तरावर फॉरवर्ड करण्यात यावी। तसेच ज्या उच्च माध्यमिक शाळेचे देयके मान्य शिक्षण उपसंचालक यांच्या स्तरावर फॉरवर्ड झाले असतील त्यांनी प्राचार्य मुख्याध्यापक यांचे कव्हरिंग लेटर, एरर स्क्रीन, देयकाचे इतर पेजेस झेरॉक्स स्वाक्षंकित करून सादर करावे। मान्य शिक्षण संचालक मास्टरचे पुणे यांच्याकडे संदर्भ क्रमांक 2 26 फेब्रुवारी 2026 तसेच शासनाने वित्त विभाग संदर्भ क्रमांक 3 25 फेब्रुवारी 2026 नुसार शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना मार्च 2026च्या नियमित वेतन देयकात जुलै 2025 ते ऑक्टोबर 2025 कालावधीतील 4 महिने महागाई भत्ता फरक 3% प्रमाणात अदा करण्यात यावा। तसेच महागाई भत्ता फरक तक्ता जोडण्यात यावा। NPS कर्मचाऱ्यांची महागाई भत्ता फरकावर NPS एरियस कर्मचारी हिस्सा त्यानुसार रक्कम कपात झाल्याची खात्री करावी। वेतन देयकाच्या ऑफिस प्रति शाळेचे शालार्थ ID ठळक अक्षरात नमूद करणे आवश्यक आहे। तसेच देयकामध्ये मूळ वेतनात बदल असल्यास संबंधित सर्व कागदपत्र देयकासोबत सादर करून बदलाबाबत मुखपृष्ठावर स्पष्टीकरण नमूद करण्यात यावं। वेतन देयकाची ऑफिस प्रति कार्यालयाकडे सादर करावी। तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल। व्हिडिओ सुद्धा आवडल्यास लाईक करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।